शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली चक्क लाखो रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कार पार्किंग शेड आणि पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून आता या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ढोरजळगाव आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 13 ते 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता। मात्र हे काम करताना संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे उघड झाले। विशेषतः कार पार्किंग शेड आणि पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामात पारदर्शकता धाब्यावर बसवून निधी हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की काही दिवसातच हे काम उखडण्याची भीती निर्माण झाली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे। आमच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे वाया जाऊ देणार नाही असा पवित्रा आता ढोरजळगावच्या नागरिकांनी घेतलाय। जर संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। आता जिल्हा परिषद प्रशासन या भ्रष्टाचाराची दखल घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण खोमणे, राष्ट्र सह्याद्री न्यूज, शेवगाव। मी शरद लक्ष्मण खोसे, राहणार ढोरजळगाव, तालुका शेवगाव। आमचे इथे प्राथमिक आरोग्य केंद्र इथे सुशोभीकरणासाठी कामानिमित्त शासनाकडून 12 ते 13 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असून येथील काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि उपअभियंता यांच्या मिलीभगतच्या केल्यामुळे इथे कामाचं एकदम निकृष्ट असं काम झालेलं आहे। ह्या कामाची सदर चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती। जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्र ढोरजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे सुशोभीकरणाकरता आणि समोरील गाड्यांचं पार्किंग, आतील पेव्हल ब्लॉक व इतर जी कामं आहेत त्याच्याकरता जिल्हा परिषदेमधून जो निधी मिळालेला आहे त्या निधीमधून जे काम चालू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि असे कामं परत परत होत नसतात। दिलेल्या इस्टिमेटप्रमाणे हे काम अजिबातच झालेले नाही। ढोरजळगाव येथील ग्रामस्थ किंवा या कामावर जे लक्ष देणारे नागरिक आहेत त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याच्या नंतर त्यांनी या गोष्टीचा उलगडा करायचा प्रयत्न केला। त्यामुळं जिल्हा परिषदचे CO असतील, पंचायत समितीचे इतर अधिकारी असतील, इंजिनियर असतील, त्यांनी या कामाची चौकशी करावी, क्वालिटी कंट्रोलवाल्याला सुद्धा बोलावं आणि आहे त्या इस्टिमेटप्रमाणे काम करून द्यावं अशी ढोरजळगाव येथील नागरिकांची मागणी आहे। आणि जर ते अधिकारी आले नाही, त्या कामाची चौकशी झाली नाही आणि ठेकेदाराला जर अधिकाऱ्यांनी वरचीवर मॅनेज करून जर काम रेटायचा प्रयत्न केला तर ढोरजळगाव येथील युवक, नागरिक व जे रुग्ण येतात ते निश्चितपणे रस्त्यावर येतील आणि त्यावर चांगल्यापैकीचं आंदोलन छेडले जाईल। कदाचित रस्ता रोको होईल, कदाचित आमरण उपोषणाची सुद्धा युवक मागणी करीत आहेत। तेव्हा कृपया या कामाची चौकशी करावी, अधिकाऱ्यांनी यावं, क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी यावं, एवढीच आमच्या ढोरजळगावच्या नागरिकांतर्फे मागणी आहे।